किशोरप्पांची एक क्लिप फिरते व्हॉट्सअपला की आदिवासींना कोरोना झाला नाही पण पाटलांसोबत राहून कोरोना झाला बा. याच्यावर आपलं काय मत पडते? तर मुळात हा विषय जो हास्यास्पद आहे, विरोधकांकडून ज्या पद्धतीने पसरवला जातो आहे, हे काही राजकारणाचा मुद्दा होऊ शकत नाही. विरोधकांकडे आज विकासावर बोलण्यासाठी मुद्दे नाहीत म्हणून अशा खोट्या एडिट केलेल्या क्लिप ते व्हायरल करत आहेत. यामध्ये आमच्याकडे ज्या दिवशी प्रवेश झाला, काही आदिवासी बांधवांचा प्रवेश झाला आणि आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून काही मनसेचे माजी पदाधिकारी होते, त्यामध्ये आबा बाविस्कर हिरामन बाविस्कर असतील, आबा हरी पाटील असतील, यांचा प्रवेश झाला आणि गमतीत आप्पासाहेब बोलले की अनेक लोकांना या जगामध्ये कोरोनानं कोणालाही सोडलं नाही, पण माझ्या या देशातल्या राज्यातल्या मतदारसंघातल्या आदिवासी बांधवांना कोरोना झाला नाही. तर तो का झाला नाही? कारण की आदिवासी बांधव हे जल, जंगल, जमीन याची प्रामाणिकपणे सेवा करत असतात. त्यांचा आहार विहार हे पारंपरिक दृष्टिकोनातून आलेलं आहे आणि म्हणून या सर्व आदिवासी बांधवांना कोरोना होत नाही हे सांगत असताना त्यांचाच एक मित्र, आबा हरी पाटलांचा मित्र, खालून त्याने एक गमतीत एक संवाद साधला की आप्पा यांना कोरोना झाला होता आणि यांना दोघांना झाला नाही. मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं की का रे बाबा, तुला कसं कोरोना झाला नाही? की तो म्हणे की आम्ही आदिवासी बांधवांमध्ये राहतो म्हणून तुम्हाला कोरोना झाला नाही. आणि आपण सहज एक बोलण्याच्या ओघात अहिराणी भाषेतलं जे वाक्य असतं त्यातनं आप्पासाहेब बोलले की अरे म्हणून तू पाटलेस महाराज म्हणून तुला कोरोना जाया बा. म्हणजे यामागची भूमिका अशी आहे की यातनं एखाद्या विशिष्ट समाजाला हा डिवचण्याचा प्रयत्न नाही किंवा त्या समाजाच्या विरोधात आप्पांनी स्टेटमेंट केलं नाही. तुम्ही कोळगावला गेलात तर माझ्या माळी समाजातील अनेक लोक ज्यांचं आडनाव पाटील आहे, सन्माननीय किशोरप्पा पाटील हे देखील स्वतः पाटील आहेत. पाटील आज जरी एका विशिष्ट समाजामध्ये जातीनं मोठ्या प्रमाणामध्ये आडनाव येतं, पण या मागची भूमिका आप्पासाहेबांची काही नव्हती, कुठल्याही समाजाला डिवचण्याची नव्हती. आज खोटा नेरेटिव्ह इथल्या माध्यमातून आज विरोधकांकडे विकासासाठी बोलण्यासाठी मुद्दे नाहीत, फक्त जातीपातीचं राजकारण पुढे करून अशा खोट्या. आता मला एक सांगा, एक सामान्य जनतेला माझं एक सांगणं आहे, माझ्या तरुण भावांना सांगणं आहे की बांधवांनो, एका कुठल्याही जातीवरती या निवडणुका होत नाही. या देशाचं संविधान सांगतं धर्मनिरपेक्ष अनालिसिस ऑफ कास्ट, आणि म्हणून आपल्याला जाती निर्मूलन जर का करायचं असेल तर एका जातीवरती निवडणुका या होत नसत्यात. जरांगे पाटील साहेबांची सुद्धा हीच भूमिका होती की एका जातीवरती कुठलीही निवडणूक लढता येत नाही. पण आज जे किशोरप्पांच्याच प्रतिस्पर्धी उभे आहेत, जे स्वजातीचं भांडवल करून आज लोकांना वेगळ्या प्रकारे डिवचण्याचं काम करतायत, तो मुळात मुद्दा चुकीचा आहे. यांच्याकडं विकासासाठी एकही शब्द यांच्याकडे बोलण्यासाठी नाही, म्हणून असा खोटा नॅरेटिव्ह यांच्या माध्यमातून पसरवण्याचं काम केलं जातंय. ज्या लोकांचं, मी तर या बाबतीत दिलीप भाऊ वाघांचे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे आभार मानेल की आज आमचे ते राजकीय विरोधक असू द्या, पण त्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी हे थोम पसरवण्याचं काम केलेलं नाही. राजकीय लढाया होत असतात. आज राजकारणात आमचे मतभेद असतील, पण मनभेद आमचे कोणासोबत देखील नाहीत. पण दुर्दैवानं अमोल भाऊ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी हे जे पसरवण्याचं काम केलंय, मी त्यांना माझं जाहीर आवाहन आहे की तुम्ही अहिराणी भाषा अगोदर इथली समजून घ्या. जे अहिराणी बांधवांची मतं तुम्ही मागतायत, त्यांच्याकडे मतांचा जोगवा मागतायत, त्या अहिराणीतलं व्याकरण तुम्ही पहिल्यांदा समजून घ्या. अहिराणी भाषा अगोदर बोलायला शिका. किमान 10 वाक्य त्या अहिराणीमध्ये आपण बोलावीत अशी मी आपल्याला इथून जाहीर आवाहन करतो. म्हणून विरोधकांकडं आज बोलण्यासाठी काही नाही, काहीतरी जनतेच्या कोर्टामध्ये काहीतरी खोटा चेंडू फेकायचा आणि लोकांना भ्रमित करायचं, एवढं चुकीचा आणि रडीचा डाव विरोधकांच्या माध्यमातून खेळला जात आहे. किशोरप्पा पाटलांनी कोविड काळामध्ये अत्यंत चांगलं काम केलं. रेमडेसिवीर जे इंजेक्शन होतं कोविड काळातलं, हे काही कुणाची जात बघून किंवा धर्म बघून कोणापर्यंत पोहोचवला नाही. आणि मला माहितीये, मी ज्या समाजातून, आदरणीय दादा ज्या समाजातून आहेत, समाधान भाऊ ज्या समाजातून आहेत, आम्ही जातीनं मराठा समाजाचे आहोत. आम्ही धर्मनिरपेक्ष अनालिसिस ऑफ कास्ट या उद्देशानं चालतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावरती चालतो. गाव खेड्यातला माझा मराठा समाजाचा बांधव
सुद्धा अशा खोट्या अफवांना बळी पडणार नाही. शोषित वंचित जरांगे पाटलांना अपेक्षित असणारा मराठा समाज हा आज देखील किशोरप्पांकडे आहे. हे जे सरंजामी आज जातीच्या नावानं मतं मागतायत, हे यांच्याकडं विकासासाठी एकही मुद्दा नाही. आणि यांना जर विकासावरती बोलायचं असेल, सन्माननीय किशोरप्पा पाटलांनी 3,000 कोटीचा विकास या भडगाव पाचोरा मतदारसंघामध्ये केला. जर यांच्यात हिंमत असेल तर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर यावं आणि तेथे जाहीर डिबेट करावा. आपल्या सर्व पत्रकार बांधवांना मी विनंती करेन की यांना किंवा यांच्या प्रतिनिधीला पाठवा आणि विकासावर यांच्यामध्ये चर्चा करायची हिंमत असेल तर ती चर्चा आपण घडून आणूया. किशोरप्पा पाटलांचा 3,000 कोटींचा विकास हा कागदावरती एक आणि एक त्याची एंट्री, कुठलं काम कुठे झालं हे सर्व मी गोष्टी सांगेल. या भडगाव पाचोरा मतदारसंघातली जनता विरोधक जेवढी दुधखोडी समजतात तेवढी ती नक्कीच नाही. आणि माझा मराठा समाज सुद्धा अशा खोट्या अफवांना बळी पडणार नाही. आणि म्हणून अशा प्रकारे मी या आपल्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं माझ्या सर्व जाती धर्मातील तरुणांना एक हात जोडून नम्रपणे आवाहन करतो, बांधवांनो, की कुठल्याही जाती धर्माच्या याला तुम्ही बळी पडू नका. आणि अशा चुकीच्या प्रथा परंपरा या मतदारसंघामध्ये साधारणपणे अनेक वर्षापासून चालत आलेल्या आहेत. एक कर्तबदार माणूस असणाऱ्या किशोरप्पा पाटलांच्या पाठीशी आपण सर्वजण उभे राहूया आणि येणाऱ्या 20 तारखेला त्यांना प्रचंड मतदान करूया. आणि जे जातीवाद करणारे हे जे विरोधक आहेत, सामान्य जनता जातीवाद करत नाही. सामान्य गावातला तरुण कुठल्याही समाजाचा घ्या, तो जातीवाद करत नाही. पण हे स्तोम जे विरोधकांकडून पसरवण्याचं काम चाललंय त्याला जनता बळी पडणार नाही. परत एकदा या मतदारसंघामध्ये इतिहास घडेल जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं, ज्योतिराव फुलेंच्या विचारानं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं, राजश्री शाहू महाराजांच्या विचारानं, एकलव्यांच्या विचारानं, वाल्मिकींच्या विचारानं, अहिल्यादेवी होळकरांच्या विचारानं, सर्व महापुरुषांच्या विचारानं किशोरप्पा पाटील या मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा आमदार होतील. तुर्तास एवढं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.